आज आपण वर्ब्स म्हणजे क्रियापदे या विषयावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे पाहू आणि या विषयाचा डिटेल स्टडी करू. पहा, आता मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होती तिला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब यावर आधारित एक क्वेश्चन विचारला होता. हा प्रश्न असा होता की 4 वाक्य दिलेले होते आणि या 4 वाक्यापैकी कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे हे ओळखा. आणि पुन्हा खाली त्याचे 4 ऑप्शन दिले होते. म्हणजे 1, 2, 3 मध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा 2, 3, 4 या वाक्यात ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे किंवा सर्व वाक्यात आहे किंवा यापैकी कोणतेही नाही, हे असे. तर प्रत्येक परीक्षेला वर्ब या चॅप्टरवर एखादा तरी प्रश्न असतो. कधी ऑक्झिलरी वर्बवर असतो, कधी मेन वर्ब, त्याच्यानंतर रेग्युलर इरेग्युलर वर्ब, नियमित आणि अनियमित क्रियापदे, ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वर्बवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर डायनॅमिक वर्ब आणि स्टॅटिव्ह वर्ब यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. तर हे सगळे वर्बचे प्रकार आहेत किंवा वर्बचे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आहे. क्रियापदांचं क्लासिफिकेशन, क्रियापदांचं वर्गीकरण अशा गटांमध्ये केलं जातं. क्रियापद एक तर ऑक्झिलरी वर्ब असतो. ऑक्झिलरी म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापदे. किंवा ते मेन वर्ब असतं म्हणजे मुख्य क्रियापद. त्याच्यानंतर रेग्युलर वर्ब किंवा इरेग्युलर वर्ब म्हणजे नियमित क्रियापद आणि इरेग्युलर म्हणजे अनियमित क्रियापदे. तर क्रियापद हे रेग्युलर केव्हा असतं, इरेग्युलर केव्हा असतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद आणि आकर्मक क्रियापद. मग ट्रान्झिटिव्ह केव्हा, इनट्रान्झिटिव्ह केव्हा, किंवा कोणतं वाक्य ट्रान्झिटिव्ह वर्बचं आहे, कोणतं वाक्य इनट्रान्झिटिव्ह वर्बचं आहे हे आपल्याला ओळखू यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक वर्ब आणि स्टॅटिव्ह वर्ब. डायनॅमिक वर्ब म्हणजे चल क्रियापद आणि स्टॅटिव्ह वर्ब म्हणजे अचल क्रियापद. आता हे चल क्रियापद, अचल क्रियापद म्हणजे डायनॅमिक वर्ब, स्टॅटिव्ह वर्ब हे नेमके काय आहेत, कसे असतात, कसे ओळखायचे? कारण परीक्षेमध्ये वाक्य देतात आणि प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कोणत्या कोणत्या वाक्यात डायनॅमिक वर्ब आहे, कोणत्या कोणत्या वाक्यात स्टॅटिव्ह वर्ब आहे. तर आपल्याला याची डिटेल माहिती घेतल्याशिवाय, त्याचा स्टडी केल्याशिवाय त्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही. तुम्ही मागचे पेपर जे आहेत MPSCचे, राज्यसेवा मुख्य किंवा PSI STIचे कंबाईनचे मुख्य, तर हे MPSCचे जेवढे काही परीक्षा असतील, क्लरिकल असू द्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षा असू द्या, प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला वर्बवर आधारित एक तरी प्रश्न आढळतो. एकापेक्षा जास्त प्रश्न असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब. हे फायनाईट वर्ब कशाला म्हणायचं, नॉन फायनाईट वर्ब कशाला म्हणायचं. तर याच्यामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याला ते 1 by 1 असं स्टडी करायचं आहे. आता प्रथम आपण ऑक्झिलरी वर्ब बद्दल माहिती घेणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापदे. तर याच्यावर आपण एक डिटेल असं स्टडी करू. ऑक्झिलरी वर्बचे 2 प्रकार पडतात. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे, यांना सहाय्यकारी क्रियापद का म्हणतात? कारण हे मुख्य क्रियापदाला सहाय्य करत असतात, म्हणून त्यांना सहाय्यकारी क्रियापद म्हणत असतात. हेल्पिंग वर्ब्स असे इंग्लिशमध्ये दुसरं नाव त्याला दिलेलं आहे. तर या हेल्पिंग वर्ब्स किंवा त्याला ग्रामरच्या भाषेमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स किंवा नुसतं ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं.
आणि हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब आहेत त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, म्हणजे प्राथमिक क्रियापद असतात प्रायमरी ऑक्झिलरीज. त्याच्यामध्ये डू, हॅव आणि बी या तीन क्रियापदांचा समावेश होतो. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये डू, हॅव आणि बी या तीन क्रियापदांचा समावेश होतो. आणि मॉडल ऑक्झिलरी मध्ये मॉडल सहाय्यकारी क्रियापद हे जे सेकंडरी क्रियापद असतात याच्यामध्ये विल, शाल, कॅन, मे, मस्ट, वुड, शुड, कुड, माइट, ऑट टू, नीड टू, यूज टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू इत्यादी सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होत असतो. तर असे दोन प्रकार पडतात ऑक्झिलरी वर्बचे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांचे. पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरीज, दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी मध्ये डू, हॅव, बी आणि मॉडल मध्ये हे सर्व हे क्रियापद येतात. हे जे डू, हॅव आणि बी हे जे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत यांच्याविषयी आता आपण माहिती बघूया. एकदा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की खालील चार गट दिलेले आहेत आणि त्या चार गटामधून कोणता गट हा प्रायमरी ऑक्झिलरीजचा गट आहे. तर प्रायमरी ऑक्झिलरीजचा गट डू, हॅव आणि बी हा असतो. तर आपल्याला हे तिन्ही जर माहिती असतील तर आपण प्रायमरी ऑक्झिलरीज ओळखू शकतो. हा मागचे 2-3 वर्षाचे पेपर पाहत मला हा प्रश्न सापडेल. आयडेंटिफाय द प्रायमरी ऑक्झिलरीज फ्रॉम द फॉलोइंग. तर खालील दिलेल्या गटांमधून प्रायमरी ऑक्झिलरीचा गट कोणता आहे हे ओळखा. तर प्रायमरी ऑक्झिलरीज कोणते? डू, हॅव आणि बी हे आहे. हे जे डू आहे ह्या डूचे पुन्हा काही रूप आहेत. डू, डज, डीड. डू, डज आणि डीड हे तिन्ही सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले जातात. डू हे मूळ क्रियापद आहे. डज, डीड हे दुसरं रूप आहे. V2 आहे त्याचं. पहिल्या रूपाला इथं ES प्रत्यय लावलेला आहे. जसं आपण गोचं गोज करतो तसं डूचं डज केलेलं आहे ES प्रत्यय लावून. हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलं जातं. त्याचप्रमाणे हॅव, हॅव, हॅज, हॅड आणि हॅविंग हे हॅवचे चार रूप, स्वतः हॅवला धरून चार रूप. हे चारही क्रियापद सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले जातात. त्याच्यानंतर बी. बी म्हणजे बरेच जण याला टू बीचं रूप म्हणतात. तर या बीची किंवा टू बीची रूप कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, बीइंग असे बीला धरून 8 रूप ह्या बीचे आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, बीइंग आणि स्वतः बी हे मूळ रूप. तर हे सगळे जे क्रियापद आहेत हे सगळे सहाय्यकारी क्रियापदांचं काम करतात. मेन व्हर्बला हे मदत करत असतात. मुख्य क्रियापदाला वाक्यामध्ये ती मदत करतात. म्हणून यांना काय म्हटलं जातं? हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलरी व्हर्ब म्हटलं जातं. आणि हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचं म्हणजे सगळे व्हर्ब्स प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. आता आपण यांचा वाक्यामध्ये वापर कसा केला जातो हे पाहूया. आता आपण डू, डज आणि डीड हा प्रायमरी ऑक्झिलरीचा पहिला गट बघूया. डू, डज आणि डीड ही क्रियापदे जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो सहाय्यकारी क्रियापद म्हणून, तर या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असतं. तर डू नंतर, डज नंतर किंवा डीड नंतर मुख्य क्रियापदाचं फक्त पहिलं रूप वापरलं जातं
दुसरं किंवा तिसरं किंवा आयएनजी रूप कोणतंही वापरायचं नाही यापैकी. फक्त पहिलं म्हणजे पहिलंच रूप वापरलं गेलं पाहिजे. आणि हे डू आपण वाक्यामध्ये केव्हा वापरू शकतो? जर वाक्याचा कर्ता हा आय असेल किंवा यू असेल किंवा अनेक वचनी नाम किंवा सर्वनाम असेल, तर ह्या आय यू आणि अनेक वचनी नाम सर्वनामांसाठी आपण डू वापरू शकतो. डज वापरायचं नाही. वर्तमान काळामध्ये डू वापरायचं. डू आणि डज हे दोन्ही वर्तमान काळी क्रियापद आहे. डीड हे भूतकाळी आहे. वर्तमान काळामध्ये जर आपल्याला वापरायचं असेल अनेक वचनी करण्यासाठी तर फक्त डू वापरता येतं. डज हे एक वचनासाठी आहे. ठीक आहे. तर डू हे आय आणि यू आणि सर्व अनेक वचनी कर्त्यांसाठी डू वापरले जाते. आता याचे काही वाक्य पाहूया आपण. आता पहिलं वाक्य आहे आय डोंट नो हिज नेम. पहा इथं कर्ता कोणचा आहे? कर्ता आहे आय. आणि इथं डोंट नो, पहा नो म्हणजे माहीत असणे. कितवं रूप आहे? पहिलं. नोचे 3 रूप आपल्याला माहित आहेत. काय नोचे 3 रूप? नो, न्यू, नोन. नो, न्यू, नोन. त्याच्यापैकी आपण नो हे मुख्य क्रियापद इथं वापरलेलं आहे. हे मेन वर्ब आहे. याला म्हणतात मेन वर्ब. सहाय्यकारी क्रियापदानंतर मेन वर्ब येत असतं. आणि हे मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद पहिल्या रूपात असणं आवश्यक आहे जेव्हा आपल्या वाक्यातील क्रियापद डू, डज किंवा डीड पैकी एखादं असतं त्यावेळेस. ठीक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे ह्या डू, डज, डीड नंतर कितवं रूप येतं? आता परीक्षेमध्ये इथं असं न्यू दिलेलं असतं. वाक्य चूक का बरोबर ओळखा, तर ते ओळखू यायला पाहिजे आपल्याला. कारण आपल्याला हा नियम माहिती पाहिजे की डू, डज, डीड नंतर मुख्य क्रियापदाचं फक्त पहिलं रूप वापरलं जातं. हे दुसरं किंवा तिसरं रूप तुम्ही वापरू शकत नाही. तर आय डोंट नो हिज नेम. इथं डोंट पहा हे डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापद एकतर प्रश्नार्थक वाक्यात वापरले जातात किंवा मग नकारार्थी वाक्यात वापरले जातात. वाक्य नकारार्थी करायचं असेल, वाक्य प्रश्नार्थक करायचं असेल तर ह्या डू, डज, डीडचा प्रामुख्याने उपयोग होत असतो. आता इथं वाक्य वर्तमान काळात आहे. कर्ता आय आहे. मग वर्तमान काळामध्ये आय या कर्त्यासाठी इथं डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. आणि वाक्य नकारार्थी करायचं आहे. मला त्याचं नाव माहीत नाही. आय डोंट नो हिज नेम. डोंट नो. तर डू हे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्सिलरी वर्ब आपण इथं वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पहिलं रूप वापरलेलं आहे. पहा कर्ता आय आहे म्हणून डू. ठीक आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये दुसरं वाक्य प्रश्नार्थक आहे. मी आत्ताच सांगितलंय की प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यामध्ये ह्या डू, डज, डीडचा वापर केला जातो. दुसरं वाक्य डू यू लिव्ह हिअर. इथं कर्ता कोण आहे? यू आहे. आणि यू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि लिव्ह हे मेन क्रियापद वापरलेलं आहे. मेन वर्ब. प्रश्नार्थक वाक्यामध्ये कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद लिहिलं जातं आणि कर्त्याच्या नंतर मुख्य क्रियापद लिहिलं जातं. ही रचना सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तर इथं कर्ता यू आहे. आय, यू आणि कुठलेही अनेक वचनी कर्ता असू द्या त्याच्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून डूचा वापर करावा लागतो. तर डू यू, डज यू नाही. डू यू लिव्ह हिअर. लिव्ह किती रूपात आहे? लिव्ह पहिल्या रूपात. लिव्हचे 3 रूप कोणते आहेत? लिव्ह, लिव्हड, लिव्हड. आपण लिव्ह हे पहिलं रूप वापरले. डू यू लिव्ह हिअर. तू इथे राहतोस का? ठीक आहे. तर सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद आणि हा कर्ता. कर्त्याप्रमाणे डू वापरलं आणि इथं डू वापरलं म्हणून इथं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स पहा. स्टुडंट्स किती वचनी आहे? अनेक वचनी कर्ता आहे. स्टुडंट्स डू नॉट अटेंड एक्स्ट्रा क्लासेस. विद्यार्थी एक्स्ट्रा क्लासेस अटेंड करत नाहीत.
तर इथं अटेंड म्हणजे उपस्थित राहणे, हजर राहणे. डू नॉट म्हणलेलं आहे. डू का वापरलं? कारण विद्यार्थी म्हणजेच करता अनेक वचनी, स्टुडंट्स अनेक वचनी करता असला की आपल्याला वाक्यामध्ये नाही म्हणायचं असेल तर डू नॉट वापरावं लागतं. आय यू पाहिलं, मला त्याचं नाव माहीत नाही, नाही म्हटलंय. तू इथे राहतोस का? इथं प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आपण नॉट वापरलं नाही. आपण डूचं डोंट केलं असतं. तू इथे राहत नाहीस का? डोंट यू लिव्ह हिअर असं म्हटलं असतं. ठीक आहे. तर इथं अनेक वचनी करताय. डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं, त्याला नॉट लावलं. आणि अटेंड हे मुख्य क्रियापद पहिल्या रूपात वापरलेले. अटेंड पहिलं रूप आहे, अटेंडेड, अटेंडेड दुसरं आणि तिसरं आहे. तर स्टुडंट डू नॉट अटेंड एक्स्ट्रा क्लासेस. तर इथं कर्त्यानुसार डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि डू या सहाय्यकारी क्रियापदासोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पीपल हा सुद्धा अनेक वचनी करताय. अनेक वचनी करताय म्हणजे पुन्हा आपण डू वापरलाय. पीपल डू नॉट डोनेट. डोनेट पहिलं रूप आहे. डोनेट, डोनेटेड, डोनेटेड ईडी प्रत्यय लागतो किंवा डी प्रत्यय लागतो त्याला आणि दुसरं तिसरं रूप तयार होतं. पीपल डू नॉट डोनेट मनी फॉर धिस कॉज. कॉज म्हणजे एखादं कारण किंवा कार्य. लोक या कार्यासाठी किंवा या कामासाठी पैसा डोनेट करत नाहीत, दान देत नाहीत असं म्हटलेलं आहे. तर इथं डू नॉट, डू कोणासाठी? पीपल या अनेक वचनी करण्यासाठी. आणि इथं डोनेट पहिलं रूप काय घेतलं? कारण सहाय्यकारी क्रियापद आपलं काय आहे? डू आहे, म्हणून हे मेन वर्ब पहिल्या रूपात घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये तपासून पाहायच्या. करता किती वचनी आहे, कर्त्यानुसार डू घेतलं का डज घेतलंय वर्तमान काळात, आणि त्या डू डज नंतर पहिलं रूप वापरलं का दुसरं तिसरं रूप वापरलं. कारण दुसरं तिसरं असेल तर ते चुकीचं असतं. ठीक आहे. आता फिफ्थ सेंटेन्स पाहू. दे ऑब्लिक वी. आता दे म्हणलं तरी अनेक वचनी करता, वी म्हणलं तरी अनेक वचनी करताय. इथं दे म्हणा किंवा वी म्हणा, आणि अनेक वचनी कोणतंही घ्या. हेल्पिंग वर काय घ्यावं लागेल? डू किंवा आणि त्याला एनटी लावलं तर डोंट होईल, नॉट लावल्यावर. दे डोंट क्वारल विथ वन अनदर किंवा वी डोंट क्वारल विथ वन अनदर. क्वारल हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. क्वारल म्हणजे काय? भांडण करणे. क्वारल, क्वारल्ड, क्वारल्ड असे 3 रूप होतात. तर क्वारल हे पहिलं रूप आहे. तर अनेक वचनी करण्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद हे पहिल्या रूपात वापरलेले, म्हणून हे पूर्ण वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. परीक्षेत असे वाक्य दिले जातात आणि यांच्यापैकी कोणते कोणते वाक्य बरोबर आहे, कोणते कोणते चूक आहेत. तर चुका कुठं असतात? एकतर करता तर एक वचनी किंवा अनेक वचनी असतो, मग त्या कर्त्यानुसार डू वापरलं का डज वापरलं हे पाहायचं. डू डज असेल तर त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं कितवं रूप आहे हे पाहायचं. हे जर बरोबर असेल तर मग बरोबर आहे क्रियापद आणि ते वाक्य वगैरे असं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता पहिला डूचा नियम काय आहे? आय आणि यू किंवा सर्व अनेक वचनी कर्त्यांसाठी वर्तमान काळात डू वापरले जाते आणि ह्या डू डज डी नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. ठीक आहे. आता आपण डज या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल माहिती घेऊया.